आम्ही आहे ना कार्तिक स्वामीचं जुनं मंदिर होतं ते नवीन त्याचा जीर्णोद्धार केला, नवीन मंदिर नवीन मूर्ती स्थापना केली आणि आज 19 वर्षापासून आम्ही हा कार्यक्रम करीत आहे। दशक्रिया घाट स्मशानभूमी आरती कार्तिक स्वामी मंदिर परिसर इथे आम्ही दिवे लावित आहोत। रामकृष्ण हरी कार्तिक स्वामी महाराजांचा सालाबादप्रमाणे या ठिकाणी हा उत्सव साजरा केला जातो। बोला या ठिकाणी मोठं अन्नदान होत असते। कार्तिक स्वामी भगवान शिवजींचे चिरंजीव असल्यामुळं तो वर्षातून एकदा स्त्रियांना महिलांना या ठिकाणी दर्शनाचा योग असतो। म्हणून तालुक्याच्या पंचक्रोशीतून कान्याकोपऱ्यातून आणि पुणे जिल्ह्याच्या परिसरातून इथला हा भव्य दिव्य सोहळा पाहण्यासाठी बहुसंख्य मंडळी हजर राहत असतात। या ठिकाणी मोठा अन्नदानाचा कार्यक्रमही पार पाडला जातो। 15 लोकांचं अन्नदान या ठिकाणी केलं जातं आणि तो संकल्प म्हणून 15,000 पंथ्या दिवे या ठिकाणी प्रज्वलित केले जातात आणि या सगळ्या उत्साहाचं श्रेय आमचे बंधू थोरले बंधू भाऊसाहेब राक्षे यांच्या मार्गदर्शनाने हा सोहळा पार पडत असतो। त्यांनी सांगायचं, सगळ्या सेवकांनी भक्त मंडळांनी ऐकायचं आणि दिवसभर हा कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये दरवर्षी पार पाडला जातो। या ठिकाणी मोठमोठे साधू ऋषी मुनी जपी तपी येऊन या कार्यक्रमाला भेट देतात। संत साधू मुनी या ठिकाणी उपस्थित राहतात। उत्तर प्रदेश असेल, मध्य प्रदेश असेल, हिमाचल प्रदेश असेल, इतर खंडातून सुद्धा लोक हा कार्यक्रम पाहण्यासाठी या ठिकाणी अगदी आनंदाने उपस्थित राहतात आणि या मंदिराचा जीर्णोद्धार एक भव्य आणि दिव्य असा उपक्रम राबवला जातो। त्याचा आनंद सर्व मंडळींना मिळतो आणि तो आनंद घेण्यासाठी बहुसंख्य मंडळी या ठिकाणी उपस्थित राहतात। हा कार्यक्रम वर्षानुवर्षे असा चालू राहणार आहे आणि कार्तिक स्वामी आमच्या भाऊंना उदंड आयुष्य प्राप्त करून देणार आहेत। त्यांच्याकडून ही सेवा करूनच घेणार आहे।